पिंक फॅशन रनवे सीझन 2 मध्ये सध्या आपण आलेलो आहोत. नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर शहरामध्ये नेहमीच एक फॅशन शो जो आहे तो जोरदार धडाक्यात साजरा जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतो. आणि आज देखील असाच फॅशन शो जो आहे तो बदलापूरमध्ये पार पडला आणि अनेक कलाकार म्हणू द्या, नाही तर त्याचबरोबर छोटे छोटे चिमुकले जे आहेत ते आपल्याला फॅशन शो मध्ये झळकताना पाहायला मिळाले. आज रनवे जो आहे तो इथे पार पडला होता. आपल्यासोबत शीतल मॅडम असणार आहेत, भक्ती मॅडम असणार आहेत, पूनमताई असे सगळ्यांशीच आपण संवाद जो आहे तो साधणार आहोत. शीतल मॅडम सर्वात पहिले आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूया. आयोजक आहेत, खूप सुंदर आयोजन करतात नेहमीप्रमाणे. यंदाच्या वर्षी पार पडला, काय बोला? थँक्यू सो मच, तू साथ देते म्हणून पहिलं तर आणि मेन आपले बदलापूरची पब्लिक आणि बाहेरून येणारी पब्लिक, खूप छान रिस्पॉन्स असतो. असेच इव्हेंट आपण याच्या पुढेही करू हीच अपेक्षा आहे. थँक्यू. खूप छान. पूनम मॅडम आपल्या सोबत आहे, काय बोलाल? खूप सुंदर आयोजन होतं. थँक्यू सो मच बदलापूरकर. ऍक्च्युली फक्त बदलापूर नाही, यावेळेस आपल्या शो मध्ये वसई, विरार खूप लांबून मॉडेल्स आलेले होते आणि खूप भव्य असा मस्त शो झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की नेक्स्ट टाइम पार्टिसिपेट करा. थँक्यू सो मच. श्रेयस सर आपल्या सोबत असणार आहे. सर, यज्ञाचं हे दुसरं सीझन आहे आणि तुम्ही प्रत्येक सीझन मध्ये जे आम्हाला या ठिकाणी आले प्रमुख उपस्थिती म्हणून पाहायला मिळतात, ऍज अ जज म्हणून सुद्धा तुम्ही काम करतात, काय बोला? फर्स्ट थँक्यू सो मच शीतल मॅम अँड पूनम मॅम. ऍक्च्युली ह्यांचा शो एकदम ऑसम असतो आणि बदलापूरमध्ये हा शो शीतल मॅमच ऑर्गनाईज करतात. अजून मी कुणाला बघितलेला नाहीये. सो दे आर व्हेरी बेस्ट. मला तर इच अँड एव्हरी सपोर्ट त्यांचा भेटलेला आहे, आता पण भेटतोय. इव्हन पूनम मॅम जे शॉर्ट रील्स करतात त्यांच्यासोबत पण मी काम करतो. आता अजून पण रील्स येईल, सो आय विल बी विथ देम ओनली. सो हा शो खूप छान होता अँड थँक्यू सो मच मला व्हीआयपी गेस्ट करून इथे इन्व्हाइट केला. थँक्यू. थँक्यू सो मच. एक छोटी कलाकार आपल्यासोबत असणार आहे आणि खूप क्यूट आहे, तिच्याशी आपण संवाद साधणार आहोत आता. हाय बेबी, कसं वाटलं तुला इथे येऊन? मला इथे येऊन खूप छान वाटलं. शीतल मॅडम आणि पूनम मॅडमने त्यांनी खूप शो चांगला केला, मला खूप आवडलाय. थँक्यू. तू नेक्स्ट टाइम पण येणार ना? हो, पक्का. थँक्यू. त्याशी बोलूया आपण. खूप छान दिसत आहे सर्वच. काय बोलशील, काय नाव तुझं, कसं वाटलं तुला? मला इकडे येऊन खूप छान वाटलं आणि माझं नाव प्रतीक्षा दिवेश प्रसाद आणि हा शो खूप छान झाला, मला खूपच आवडलं. थँक्यू. थँक्यू सो मच. काय बोलायला कसं वाटलं? खूप सुंदर दिसत आहात. थँक्यू. मी स्मिथ फाउंडेशनची खूप भारी आहे. थँक्यू सो मच शीतल मॅम फॉर इन्व्हायटिंग मी ऍज अ गेस्ट. थँक्यू सो मच. अजून काही पार्टिसिपेंट्स आपल्या सोबत आहेत आणि जे विनर देखील झालेले आहेत सर्वांशीच आपण संवाद जो आहे तो आता साधणार आहोत. मिस क्वीन, खूप सुंदर दिसत आहात, काय बोलायला कसं वाटतं? थँक्यू सो मच. सर्वप्रथम तर शीतल मॅम आणि पूनम मॅम यांना मी धन्यवाद देते. स्मिथ फाउंडेशनचे आभार मानते की त्यांनी इथे येण्याची संधी दिली आहे व्हीआयपी गेस्ट म्हणून. आणि खूप छान शो आहे हा. जसं मॅम बोलल्या की बदलापूरच नाही पण खूप लांबून सगळे पार्टिसिपेंट आलेले आहेत आणि मला असं वाटतं की पुढे सुद्धा हे छानच करतील दोघी जणी मिळून. कॉंग्रॅच्युलेशन्स त्यांना, अभिनंदन त्यांना आणि यांची वाटचाल अशीच पुढे चालत राहा. थँक्यू सो मच. छान, एक नंबर दिसतेस, खूप छान दिसतेस आणि अगदी म्हणजे बदलापूरमध्ये एक नवीन स्टाईल जी आहे ती आपल्याला तिची पाहायला मिळते. क्यूट प्रिन्सेस, काय बोलशील, कसं वाटतं? मला इथं खूप भारी वाटलं. हा शो एकदम भारी गेला. इथले सगळी मुलं एकदम भारी क्यूट फेसेस घेऊन आली होती. थँक्यू शीतल मॅम अँड पूजन. थँक्यू सो मच डिअर. मॅमशी आपण बोलूया. खूप सुंदर दिसत आहे. थँक्यू. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच शीतल मॅम आणि पूनम मॅम, त्यांनी ऍज अ गेस्ट म्हणून मला इकडे इन्व्हाइट केलं. अशी स्मिथ फाउंडेशनची प्रगती होत जाऊ तर हीच सदिच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. काय बोलायला कसं वाटलं स्मिथ फाउंडेशन? प्रोग्राम खूप छान झालाय. मी एक अँकर म्हणून इथे मला इन्व्हाइट केलं होतं आणि शीतल मॅडमसाठी आणि पूनम मॅडमसाठी स्पेशल मी एक वर्ड बोलेल. खूप म्हणजे खूप सपोर्टिंग आहात, खूप सपोर्टिंग, एवढा सपोर्ट आहेत त्यांचा. बारीकला बारीक गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या, इव्हन मलाच नाही सगळ्यांना. थँक्यू सो मच पूनम आणि शीतल मॅम दोघींना. थँक्यू सो मच. तर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. बदलापूर शहरामध्ये नेहमीच या टाईपचा जो फॅशन शो जो आहे तो शीतल मॅम, पूनम मॅम यांच्या माध्यमातून पार पडत असतो आणि यंदाच्या वेळेस देखील हा पार पडलाय. तुमच्या प्रतिक्रिया नक्की येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.